पूर्वी जेव्हा पाव नव्हता तेव्हा हा बटाटे वडा वरून झणझणीत असा कट ओतून खाल्ला जायचा. पूर्वी लोक कष्टाची कामं करायची आणि त्यावेळेला पोटभरीचं असं जेवण म्हणून कटवड्याकडे पाहिलं जायचं. खानावळींमध्ये हॉटेल्समध्ये आवर्जून हा कटवडा सर्व केला जायचा. रेसिपीचं मुख्य आकर्षण असायचं तर हा झणझणीत असा कट जो घरगुती मसाल्यांमध्ये बनवला जायचा. अशी सुपर टेस्टी ही कटवड्याची पारंपरिक रेसिपी मी शेअर केली आहे. खाली लिंक दिली, जाऊन एकदा नक्की बघा. सगळ्यात आधी बटाटे वडे बनवण्यासाठी आलं लसूण हिरवी मिरची छानपैकी मिक्सरला वाटून तडका तयार करायचा. उकडलेले बटाटे हाताने स्मॅश करून त्यामध्ये हा तडका, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं, ओवा घालायचा. छान असे गोल गरगरीत वडे करून घ्यायचे. कटवड्यासाठी वडा हा गोल असावा. वडे छान एकसारखे करून झालेत. आता बॅटर करण्यासाठी 2 कप बेसन पिठामध्ये पाव चमचा मीठ आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा. हळद घालायची नाही. ज्या वेळेला तुम्ही बॅटरमध्ये सोडा घालणार असाल त्यावेळेला हळद घालू नका. हळद घालणार नसाल त्यावेळेला गरम कडकडीत तेल घाला, सोडा घालू नका. त्याचप्रमाणे ओवा हातावरती चुरून घालायचं. सुंदर असं बॅटर तयार करायचं आणि मीडियम गरम तेलावरती वडे सोडून छानपैकी दोन्ही बाजूनी खमंग खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे. गरम वडे झणझणीत अशा कट बरोबर सर्व करून घेतलेत. त्याचबरोबर पाव, कांदा, लिंबू सुद्धा सर्व केलाय. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडलं असेल तर लगेच एक लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा.